नमस्कार. आरती पित्रे या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इथे एक आपण दुपट्याचं डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी 6 बाय 6 इंचाचे चौकोन कापून मी हे 16 त्रिकोण केलेले आहेत प्लेन कलरचे. त्याच आकाराचे हे त्रिकोण आहेत. हे आहेत 8, हे आहेत 8 आणि हाच कपडा वापरून 2 चौकोन मी इथे कापून घेतलेले आहेत. हे आहेत 5.5 बाय 5.5 इंचाचे चौकोन 2. हे करताना मी 6 इंचाचं चौकोन कापून त्रिकोण केले आणि याचा मी अर्धा इंचानी कमी पकडून 5.5 इंचाचे 2 चौकोन केले. आता आपण इथे एक दुपट्याचं डिझाईन तयार करणार आहोत. ते दुपट्याचं डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला आधी सगळे त्रिकोण एकमेकांना जोडून घ्यावे लागतील. तर आधी आता मी सगळे त्रिकोण एकमेकांना जोडून घेते. हे बघा, आता हे सगळे त्रिकोण मी एकमेकांना जोडून घेतले. आता हे असे उलगडायचे आणि याच्यावरनं इस्त्री फिरवून घ्यायची आणि नंतर मग बाजूने आपण ते ट्रिम करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण ते डिझाईन तयार करायला येणार आहोत. आता हे मी सगळे ट्रिम करून घेतलेले आहेत. आता हे झाले 8 चौकोन, हे झाले 8 चौकोन आणि हे आपले 2 चौकोन. हे जोडून ट्रिम केल्यानंतर या मापात झालेले आहेत. परंतु कुठेही कमी जास्त होऊ शकतं. ते आपण नंतर जेव्हा शिवू त्यावेळेला आपल्याला ते ऍडजस्ट करता येईल. आता आपल्याला याच्यापासून डिझाईन तयार करायचं आहे. तर काय करायचं, सगळ्यात आधी हा असा ठेवायचा. त्यानंतर यातला एक जो चौकोन आहे तो आपल्याला इथे जोडायचा आहे आणि पुन्हा हा चौकोन आपल्याला असा जोडायचा आहे. ही झाली आपली पहिली ओळ. तर आता हे आधी मी शिवून घेते. हे जे काही कमी जास्त झालेलं असेल ते आपण नंतर कापून टाकू शकतो. दुसऱ्या ओळीत आपल्याला यातला एक घ्यायचा आहे. तो असा ठेवायचा आहे आणि हा एक चौकोन याला जोडून घ्यायचा आहे आणि याच्या बाजूला पुन्हा आपल्याला यातला एक चौकोन जोडायचा आहे. तो असा जोडायचा आहे. ही झाली दुसरी ओळ. आता तिसऱ्या ओळीत आपल्याला पुन्हा यातला एक चौकोन घ्यायचा आहे. तो असा ठेवायचा आहे. त्यानंतर यातला एक चौकोन घ्यायचा आहे. तो इथे याला जोडून घ्यायचा आहे आणि शेवटचा जो चौकोन आहे तो पुन्हा आपल्याला असा ठेवायचा आहे. हे तीनही जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्या ह्या 3 ओळी आता तयार झाल्या. आता या आपल्याला एकमेकांना जोडायच्या आहेत. म्हणजे हे बघा, हे असं फिरकीचं डिझाईन तयार झालं. तर हे तीनही एकमेकांना जोडून घेते. अजून एक अशा पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. जोडताना फक्त या लाईन्स मात्र मॅच होतील अशा पद्धतीने आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. या मधल्या ओळी मॅच झाल्या पाहिजेत. बाजूला कुठे कमी जास्त झालं तर ते आपण नंतर ऍडजस्ट करू शकतो. हे बघा, आता हे इथे मॅच होत नाहीये. मग अशा वेळेला हे थोडंसं आतमध्ये टाचून घ्यायचं आणि मग हे बघा, आता हे मॅच झालं.
अशा प्रकारे आपलं हे आता डिझाईन तयार झालं। आता आपल्याला असंच दुसरं डिझाईन तयार करून घ्यायचं आहे। दोन मी तुमच्या समोर केले, दोन मी आधी करून ठेवले होते। आता हे चारही आपल्याला एकमेकांना जोडायचे आहेत आणि याच्यापासून एक दुपटं तयार करायचं आहे। परंतु हे जोडण्याआधी हे पण आपल्याला व्यवस्थित बाजूनी ट्रिम करून घ्यावे लागतील, नाहीतर मग कदाचित कुठेतरी प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते। त्यामुळे याला आधी सगळ्याला इस्त्री करून घ्यायची व्यवस्थित। हे बघा 3 आणि हा चौथा 4, याला इस्त्री करायची, व्यवस्थित ट्रिम करायचं आणि मग हे एकमेकांना जोडून याच्यापासून एक दुपट्याचं छानसं डिझाईन आपण तयार करणार आहोत। तर आधी मी इस्त्री करून घेते आणि त्यानंतर मग ट्रिम करून आपण हे जोडायला घेऊ। अशा प्रकारे आता हे चारही ट्रिम करून मी इस्त्री करून घेतलेले आहेत। आता वर 2 खाली 2 असे आपल्याला जोडून दुपट्याचं डिझाईन पूर्ण करायचं आहे। फक्त जोडताना हे लक्षात ठेवायचं की हे दोनही डिझाईन समोरासमोर आले पाहिजे, त्या हिशोबाने हे जोडून घ्यायचं, म्हणजे ते ऑड वाटत नाही आपल्याला। म्हणजे या मधल्या ज्या शिवणी आहेत या जुळल्या पाहिजेत आपल्या। बाजूला पुन्हा काही झालं तरी आपण ते नंतर ऍडजस्ट करू शकतो। हे बघा अशा प्रकारे आपलं हे एक छान दुपट्याचं डिझाईन तयार झालं। याला तुम्ही फिरकीचं दुपट्याचं डिझाईन पण म्हणू शकता। आज आपण हे डिझाईन बनवलं, उद्या आपण याच्यापासून दुपटं तयार करणार आहोत। आज हे फक्त डिझाईन मी बनवलेलं आहे। तर आजचं हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।